त्यांनी डिक्लेअर केली. त्याचबरोबर गोय हे मॅन्युअल स्कॅव्हेंजर फ्री हे डिक्लेअर केले. आणि तिसरे खास करून गोयच्या भाविकांक कुंभमेळ्याक वचपा खातीर 6 तारखेच्यान ट्रेनी सुरू जाता. 6, 13 आणि 21 अश्यो 3 ट्रेनी वतल्यो. डिटेल पाप सुभाष प्रदेसाय ऑलरेडी उलयला तुमच्या कडेन. केंद्रीय बजेटाच्या संदर्भात उलयता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर खूप खूप अभिनंदन करता. सातत्यान 8वे फावटी बजेट पेश करपी एक महिला अर्थमंत्री आसात की तांच्यांनी देशाचे बजेट खूप बॅलन्स रित्या तांच्यांनी लोकांच्या मुखार दवरला. आमी पळयता की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हे स्वप्न आमच्या मुखार दवरता. हे बजेट विकसीत भारताचे न्यू रगपी बजेट फावंडेशन स्टोन घालपी बजेट आसा. सातत्यात हे सरकार 4 पिलराचेर उलयता. गरीब युवा महिला युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हे बजेटूय बी ताजेरूच फोकस आसा ह्या 4 पिलराचेर. जशें आमी म्हणटा की युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण आणि नारी शक्ती हाजेर आसा. हाजेर मेजर रिलीफ जो सगळ्यात व्हडलो जो दिलो विच 12 लाख रुपया हाजेर इन्कम टॅक्स नासतलो टील 12 लॅक्स रुपीज. म्हणजे मिडल क्लास आणि सॅलरीड लोकां खातीर खूप व्हडलो रिलीफ हो केंद्रांतल्यान दिला. त्या खातीर गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव खूप खूप अभिनंदन करता. टॅक्स अजुनूय बी म्हणजे इन्कम टॅक्साचें नवीन बील इंट्रोड्यूस करपाचें आसा. तितून करून खूप मोठ्या प्रमाणात TDS आणि TCS हे प्रोसेसा खातीर बी रॅशनलायज जातले हाजी आमकां आस्त आसा. हे सगळें पळयता आसतना आमी पळयता की टोटल बजेटांतलो फोकस वो एक्सपांडिंग द क्रेडीट गॅरंटी फॉर द MSME. इट इज अ बीग बूस्ट फॉर द स्मॉल बिजनेसमॅन इन द स्टेट ऑफ गोवा हे म्हणपाक कांयच हरकत ना. विच विल एनकरेज द लोकल एंटरप्रिनर्स, हेल्प द स्टार्टअप ग्रो अँड क्रिएट द न्यू जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन द स्टेट ऑफ गोवा हाजो म्हाका विश्वास आसा. आमी दुसरें पळयताले आतां पर्यंत आमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ब्रिजीस, रोड आणि बाकीचे पावर हाजेरूच भर दिताले. बट एट प्रेझेंट ह्या बजेटात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चराचेर भर दिला. आमकां डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात देशात क्रिएट करपाक जाय, ताजेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आसा. स्कील डेव्हलपमेंटाचेर खूप मोठो भर हातूंतल्या ह्या बजेटाचेर आसा. रॅपीड टॅक्नॉलॉजी जी आसा पळय, एडवान्समेंट कशा पद्दतीन जावची ताजेरूय भर ह्या बजेटात दिल्लो आसा. गोंयचो यूथ हो कॉम्पिटिटीव आणि ग्लोबल इकॉनॉमीक वयचो म्हणून ह्या हातूंतल्यान खूप मोठो बेनिफिट्स हो आमी गोंय सरकारा खातीर हातूंतल्यान घेवपाक शकतले. ह्या बजेटात 25,000 crores ऑफ रुपीज मरीटायम डेव्हलपमेंट फंड्स हातूंतल्यान जो घेतला वीच वील बूस्ट द गोवा. आमी पळयतात बींग अ कोस्टल स्टेट आमी इवन जो फिशरमॅन सेक्टर आसतलो, शिपींग सेक्टर आसतलो किंवा न्यू इकॉनॉमीक ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय हातूंतल्यान गोंयाक ऑलरेडी क्रिएट जातली हाजो आमकां विश्वास आसा. मागीर मार्मागोवा पोर्ट आसूं किंवा हातूंतल्यानय नवीन ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा पळय हे हातूंतल्यान जातले. आमी पळयता की थंयसर क्रिएट जावपी इन्फ्रास्ट्रक्चर रिगार्डींग द पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर किंवा टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर जो आमी MPT तयार करता ताजो खूप व्हडलो फायदो हो गोंयाक जातलो, जेका आमी ब्लू इकॉनॉमी म्हणटा. एक्चुअली फाटल्या 3-4 वर्सां कंटिन्युअसली ब्लू इकॉनॉमीचेर उलयतालो. त्या ब्लू इकॉनॉमीचो बेनिफीट आमकां आतां आसतना दिसतलो. ह्या बजेटात टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हो सेपरेटली एलोकेट केल्लो आसा. त्या टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चराचो गोंयाक खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट जातलो, जेणे करून इको टुरिजम आसतले, कोस्टल टुरिजम आसतले, हेरिटेज टुरिजम हाजे सारखे डिफरंट प्रोजेक्ट्स आमी डेव्हलप करपाक शकतले. सगळ्यात व्हड गजाल जी आसा विच इज एन मेडिकल टुरिजम, हेल्थ केअर फोकसिंग ऑन आयुर्वेदा अँड अदर वेलनेस इनिशिएटिव्ह ह्या बजेटात खूप मोठ्या प्रमाणात तांच्यांनी भर दिलो. आणि ताकाच लागून गोंय बींग अ वेलनेस टुरिजम सेक्टरात डेव्हलप जायत आसा. ताजो खूप मोठो आमी उपयोग जो आसा तो ह्या फावटी करून घेतलो. ह्या बजेटांतले जर तुमी पळयशात जाल्यार फाटल्या 10 वर्सांत जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचेर खूप मोठ्या प्रमाणात भर दिल्लो आणि फुडल्या 5 वर्सांत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर ह्या बजेटाचो फोकस आसतलो. सबका विकास हे ब्रीद वाक्य समोर दवरून सातत्यात सगळ्या तरेचो विकास करपी अशा पद्दतीचो हो बजेट आसा. म्हणजे हातूंतल्यान फार्मरूय सुटोवंक ना, युवकूय सुटोवंक ना. ह्या सगळ्या खातीर एकंदर टोटल आमी जशें म्हणटा की होल पॅकेज अशें ह्या बजेटांत दिल्ली आसा. दिस इज अ फॉरवर्ड थिंकींग आणि ग्रोथ ड्रिवन बजेट आमी दवरला विच विल स्ट्रेंथन द गोवा's पोझिशन इन द प्रिमियर टुरिस्टीक डेस्टिनेशन, हेल्थ केअर क्लब आणि इकॉनॉमीक पॉवर हाऊस जावपा खातीर आमकां खूप मोठ्या प्रमाणात हाजो जो आहा तो बेनिफीट जातलो.
आमी पळयता की डायरेक्टली गोंयाक हेजो टेक अवे कितें हाजोय खूब मोठ्या प्रमाणात आमी हेजो विचार केलो आनी एकंदर पळयत जाल्यार आमी द डिवोल्युशन ऑफ द सेंट्रल टॅक्सीस हे जर पळयत जाल्यार आमकां जवळपास 5,490 कोटी रुपया हे डायरेक्ट आमकां बेनिफीट जातले कारण आतां पर्यंत आमकां क्रॉस अगेन्स्ट आतां पर्यंत 4,967 कोटी म्हणजे 523 कोटी रुपया जे आसा पळय हे एडिशनल हे डिवोल्युशन फंडांतल्यान आमकां हातूंतल्यान मेळपाक शकतले. हाज्या व्यतिरिक्त आमी जी रिक्वेस्ट केल्ली फायनान्स मिनिस्टरा खातीर स्पेशल असिस्टन्स स्किम्स with no interest for the 50 years. This scheme sanctioned जाल्ली आसा म्हणजे जवळपास 1.50 lakhs crores of rupees for all purpose. म्हणजे ताजोय फायदो जो आसा पळय तो आमकां स्टेटीक अवेल्ड एज अ स्पेशल असिस्टंट टू एक्सटेंड हे आमकां मोठ्या प्रमाणात फायदो सगळ्या स्टेटीक मेळटलो तितूर गोंयाकूय बी मेळटलो. आमी सातत्यान KCC लोन जे सदांच शेतकरी हो वचून लोन जे काडटालो ताका आपली एग्रीकल्चर गहाण दवरचें पडटालें बट तेन्ना आतां गोंयच्या डायरेक्ट एग्रीकल्चरिस्टाक आतां पर्यंत तेंच्यांनी घेतले ते 17,500 फार्मर्स आशिल्ले जे 1 लाख रुपया पर्यंत लोन घेताले तांची लोन लिमीट ही 5 लाख रुपया पर्यंत वाडल्या खंयसरूच मॉर्गेज न्ही कांयच न दवरता हें डायरेक्ट आसा ताज्या पयली कडेन आनिकूय बी फार्मर्स आपली KCC लोन्स ही घेवपाक शकता. क्रेडिट लिमिट एनहान्स करून 5 crores to 10 crores to MSME बेनिफिट्स सच एज एंटरप्रिनर्स इन गोवा म्हणजे क्रेडिट लिमिट जी आसा पळय ही वाडयल्ली आसा. न्यू स्किम्स वीच इज इन क्रेडिट फॉर द स्टार्टअप वीच इज लॉन्च फॉर द 5 lakhs ट्रायबल वुमन एंटरप्रिनर्स ही तयार करपा खातीर हाजो आमकां फायदो जातलो. आमी जशें म्हणटा की तेच्यांनी न्यू डे केअर सेंटर कॅन्सर सेंटर्स इन अ डिस्ट्रिक्ट आमच्या दोनूय डिस्ट्रिक्टांनी अशाच पद्दतीचे आमकां डे केअर सेंटर ओपन करपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो जाता तितके बेगीन आमी तेय बी उपलब्ध करतले. रिवॅम्पिंग ऑफ द PM स्वनिधी स्किम्स आतां पर्यंत 3,000 वेंडर्स हे गोंयांत रजिस्टर्ड जाल्ले आसा तांकां ह्या स्किमीचो तेजी क्रेडीट लिमीट वाडल्या कारणान आनी मोठ्या प्रमाणात फायदो घेवचो पडटलो. It is an announcement for the upgradation of the 50 tourism destination in collaboration with the states is also expected to be the benefit for the Goa being the tourism states. And Goa is also opportunity to promote heal in India in the medical tourism. आम्ही जे म्हटले आता ताजोय मेडिकल टुरिजमा खातीर गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात आमकां फायदो जातलो हाजो म्हाका पोस्ट आसा. गोंय त्याच पद्दतीन आमी एक्सप्लोर करता की आमी एअर कार्गो हांगासल्यान जो प्रमोट करपाक सुद्दां बीन अ लॉजिस्टीक हब दोन्ही एअरपोर्ट असल्या कारणान आमकां दीस वील प्रमोट अगेन द पोर्ट आमी जो स्ट्रेंथन करून हांगासल्यो ज्यो फार्मा हांगासल्यान एक्सपोर्ट जावचो हाजेर आमचो भर आसा जेणे करून तेजो फायदो गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात जातलो. रिडक्शन इन कस्टम ड्युटीज फॉर द EV शिप बिल्डिंग इंडस्ट्रीज आनी शिप ब्रेकिंग इंडस्ट्रीज फिश प्रोसेसिंग इंडस्ट्रीज EV बॅटरीज एक्सेट्रा हाजोय बेनिफीट गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात जातलो. आमी ज्या पद्दतीन MSMEचे क्लॅरिफिकेशन्स दिला ऑलरेडी आमी ताजेर ऑलरेडी हांव उलयलां. जल जीवन स्कीम हाजोय बेनिफिट्स गोंयाक खूब मोठ्या प्रमाणात करून घेवपाचो आमचो मोख आसा. आमी हे सातत्यान पळयता की मेजर अनाउन्समेंट ज्यो युनियन बजेटांत जाल्यो तितूंतल्यो PM धनधान्य कृषी योजना हाच्या अंतर्गत जवळपास 100 डिस्ट्रिक्ट तेंच्यांनी टार्गेट केल्या जवळपास 1 कोटी 1.7 crores फार्मर्स हाच्या खातीर बेनिफीट जातले. न्यू 6 year मिशन ऑफ द आत्मनिर्भर भारत पॉलिसीज हाजोय बी तूर डाळ उडद मसूर गोंयाक जरी म्हटलो जाल्यार आमी गोंयाक आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत आमी वेगवेगळे आमचे पॉलिसीज जे आसा ते डेव्हलप जावचे विशेष करून हालसाण आसा त्या खातीर स्कीम मोठ्या प्रमाणात गोंयांत आमी स्वताची लॉन्च केल्लेली आसा. ओके मेक इंडिया इज द ग्लोबल टॉयज हब हाजो पुराय देशभर ताजो खूब मोठ्या प्रमाणात फायदो जातलो. म्हाका दिसता भारतीय भाशा पुरस्कार स्कीम ही खरें म्हणजे पयलेच फावटी ह्या बजेटांत आमकां लॉन्च दिसता जेणे करून आमच्यो ओन लँग्वेजीस ह्यो फुडें प्रमोट जावच्यो अशा खातीर हेजो उपयोग आसा. 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्स इन स्किलिंग सेंटर्स डेव्हलप जावची हाज्या खातीर खूब मोठो फायदो आहा. ब्रॉडबँड कनेक्टिविटी इन द गव्हर्मेंट स्कूल एंड हेल्थ केअर सेंटर्स सगळी कडेन कनेक्ट जावची. आमी गोंयांत आतां पर्यंत आमच्यो पंचायती कनेक्ट करपाक शकलेले आमचो मिडल स्कूलूय आमी थोडी कनेक्ट केल्या उरलेली 100% कनेक्ट करपाचेर आमचो भर आसतलो. आमी पळयता की मेडिकल सीट हे इन्क्रीज जातले गोंय सरकारूय बी तेजो बेनिफिट्स घेतले इवन इन्क्लुडींग द न्यू मेडिकल कॉलेजीस आमी तेजोय फायदो ह्या स्किमींतल्यान घेतलो. Modified UDAN scheme to launch the enhance the flight connectivity in the 120 locations
इन हिली एरिया हाजो फायदो गोंयांत नीव एअरपोर्ट असल्या कारणान खूब मोठ्या प्रमाणात जातलो. मोपा टू अदर ज्यो कनेक्टेड सिटी ना त्यो उडान स्किमीच्या अंतर्गत आमी गोंयांतल्या मोपा एअरपोर्ट बाकीच्या धाकट्या सिटीक कनेक्ट करपा खातीर आमी कनेक्टिविटी खूब मोठ्या प्रमाणात वाडटली. पहिलेच फावटी PM रिसर्च फेलोज विथ एनथ फायनान्शियल सपोर्ट फॉर द टॉप टेक्नॉलॉजी रिसर्च हे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टांनी सुरवात जातले, जेणे करून रिसर्चाचेर खूब मोठ्या प्रमाणात भर जो आसा ह्या हातूंतल्यान दितले. म्हाका दिसता की आमी अशा पद्दतीन उलयता आसतना आमचे सुभाष शिरोडकर मंत्री हांच्यांनी उलयलें की रेल्वेचे डबल ट्रॅकिंग जावप की जेणे करून वंदे भारत सारकेली जी मुंबय वतात पण तेजी इंटरसिटी कनेक्टेड आमी पयली ट्रेन जी आसा पळय ही पेडणे टू काणकोण ही फास्ट ट्रेन ही पयली सुरू जावची, कारण ती इजी आसा. ताच्या खातीर आमचो प्रयत्न आसा. मागीर आमच्यो सिटीज म्हणजे फोंड्या आसतले, पणजे आसतले ह्यो सिटीज, बट फर्स्ट आमचो वर्स किंवा 2 वर्सांच्या भितर आमकां फ्रॉम पेडणे टू काणकोण हेची कनेक्टिविटी सुरू करपा खातीर जशी सुपरफास्ट वंदे भारत जाल्यार त्याच पद्दतीचो आमचो प्रयत्न आसा की ह्या रुटाचेर पयली रेल्वे जावच्यो. म्हणजे काणकोणच्यान जर कोणाक पेडणे येवपाक जाय जाल्यार तेणी बाय रोड येवपाची गरज ना. यू कॅन डायरेक्टली ट्रॅवल थ्रू द ट्रेन. पेडणेच्यान मडगांव येवपाक जाय किंवा पेडणेच्यान फाल्यां सकाळी ताका पणजे जरी येवपाक जाय निदान करमळे पर्यंत येवन आमी ताका मागीर बस ट्रान्सपोर्टेशन सुरू करपाक शकता. पण आमच्या सरकारचोय प्रयत्न आसा. तेणी जवळपास सेपरेटली कोंकण रेल्वेक दिल्ल्या स्ट्रेंथनिंग ऑफ द रूट आनी बोगदेज हाच्या खातीर कंटिन्युअसली हांव फाटलो रेल्वे मिनिस्टराक ह्या विशयाचेर कंटिन्युअसली मेळत वतलो. हांव रेल्वे मिनिस्टरांकूय बी धन्यवाद म्हणटा की तेंच्यांनी हो विशय फॉलो करून आमचो कोंकण रेल्वेचो रूट आनी बोगदे हे स्ट्रेंथन करप हाचेर भर दिला. म्हाका दिसता हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन आनी गोंय सरकारच्या वतीन युनियन बजेटाक जे मांडला ते मॅडम निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर हांचें अभिनंदन करता. माननीय मोदीजींचें अभिनंदन करता. गोंयांत मोठ्यांतलो मोठो वांटो हो गोंय सरकाराक मेळचो आमच्या स्टेटीच्या प्रमाणे. हाच्या खातीर सगळ्या सेक्टरांत जावं ते टुरिजम आसतलें, रेल्वे आसतलें, हेल्थ आसतलो किंवा रुरल डेव्हलपमेंट आसतलें. कारण कालूच रुरल डेव्हलपमेंट मिनिस्टर श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी फोन करून आमचे 102 कोटी रुपया आमकां प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हाज्या खातीर सँक्शन केलें. तेंच्यांनी म्हाका मुद्दामून कळयलें. ओके, हाज्या हातूंतल्यान आमी केंद्रीय बजेटाचें हांव गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन स्वागत करता. सीएम तुम्ही पेडणे टू काणकोण जे आता रूट म्हणला सो तो कशा तरेन कितें प्लॅन आसा? लोकल ट्रेन जावची जेणे करून लोकल लोकांक किंवा पॅसेंजर्स जे आहा पळय न्हू हे कंटिन्युअसली येवपाक वचपाक बरें पडटलें. इन लॉंग रन ती फुडें परत सिंधुदूर्ग टू कारवार पर्यंत सुद्दां वयची, म्हणजे जेणे करून जे लोक ट्रॅव्हल करतात काणकोणांतले लोक कारवारूय वचपी आसात, तशेंच गोंयांतले हेवटेनचे लोक सिंधुदुर्गांनी काही लोक वचपी आसात किंवा मोपाचेर बाय रेल्वे बाय एअरपोर्टा वयल्यान वचपा खातीरय लोक येतात. सो दॅट तांकां सगळ्या ओवरऑल जर आमी विचार केलो तर हेजो खूब मोठ्या प्रमाणात लोकांक कनेक्टिविटी खातीर खूब मोठो फायदो जातलो. फाल्यां सकाळी कारवारच्या मनशाक जर मोपा वयल्यान जरी वचपाचो आसता जाल्यारय ताचो फायदो जातलो. काणकोणच्या मनशाक जर मोपा वयल्यान वचूंक जाय बाय द वे रोड येवपाची गरज ना. तो जर पेडणे रेल्वे स्टेशनाचेर देंवलो जातलो बाय आमी कनेक्टिविटी रेल्वे स्टेशन टू एअरपोर्ट ही मेंटेन जातली. ही स्वता एअरपोर्ट कनेक्टिविटी दवरपाक तयारी आसा. म्हणजे हेजे लॉंग रन फायदे म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट कमी करून रेल ट्रान्सपोर्ट गोंयांत वाडोवचो जर आतां पर्यंत तो विचार जावनासलो ताचेर भर दिवपाचो सरकाराचो मोग आसा. कुंभ मेला तितून डिसेबलाक कितें तरी दवरला. एकच मिनिट. IIT आसा पळय 2014 नंतर जितले IIT जाल्या ओवर इंडिया तेंका एक्सपान्शनाक तेमी गोंयांतली IIT जी आहा पळय न्हू ही बी ह्या वर्साच्या भितर तेजो फावंडेशन स्टोन घालून काम सुरू जातलें. तेज्या खातीर सेपरेटली बजेट एलोकेशन पयलींच केलें. लँड जाता तितके बेगीन फायनलायज जातली. अजून डिसायड करूं ना. फायनलायज जाता तेन्ना आमी पेपरवाल्यांकूय कळयता. कुंभ मेला डिसेबल आसा ते आतां वचपाचे आहा जाल्यार तेंचे खातीर कितें तरी हे केला की वचपाचे भितर कशें वचपाचें ती आयज तुम्ही पळयलें आसतलें कुंभ मेलाक आमी रिस्क घेवपाक सोदनात कळ्ळें न्ही. आमी पयलीं सांगलां प्रयागराज पर्यंत आमचे सरकाराच्या तर्फे ट्रेन वतली. ताचे नंतरचो जो हें आसा तो तांणी करपाक जाय. सो म्हाका दिसता की आमी हो कंटिन्युअस प्रोसेस ना आनी ह्या म्हयन्याक आमी स्वता जावन ताचेर एश्युरन्स कांय दिवचे ना. एकूच सांगपाक विसरलो. कोंकण रेल्वेच्या वतीन 3 नवीन रेल्वे स्टेशन्स जावपाची आसा. हांव तेचें स्वागत करता. मयम हांगासर, नेवरा हांगासर आनी सारजोरा सांत जुजेली आर्यल ही 3 नवीन रेल्वे स्टेशन्स तांच्यांनी जी डिक्लेअर केली ताच्या खातीर हांव स्वागत करता. गोंया खातीर खूब व्हड गजाल आसा. कोंकण रेल्वेची 3 स्टेशन
विल प्ले द इम्पॉर्टंट रोल. आणि आम्ही जेन्ना म्हणटा की ही कनेक्टिविटी सुविधा खूप मोठ्या प्रमाणात लोक रेल्वेचो वापर जो आसा पळय वा ट्रॅव्हलिंगा खातीर इन फ्युचर करपाक शकता. मिनिस्टर कॅपॅसिटी किती असतली ट्रेनीची जेन्ना 1000 पॅक्स लास्ट पयलीं करता 1000 एक ट्रेन. पयलीं करता पण एक असिस्टंट कोण जाणटालो व्हरपाक येतालो पूण दोन कितें आहा पळय हातून भितर ट्रेनीन भितर जबाबदारी घेतले ट्रेनीन हय ताचे भायर आसा पळय न्ही आमी फायंड आवट करतले की थंय जर एक्सेसिबिलिटी आमकां आसा आनीक ते पयली एक ट्रेन गेले नंतर ताजे नंतर डिसायड करतले. जस्ट आमी ऑडिट करतले. मेडिकल फॅसिलिटी प्रोवायड करतले भितर. जाल्यार आयज कॉल मेडिकल फॅसिलिटी डॉक्टर नर्सीस कॉल आसतले. करून तुमचं बुकींग जाता. सीएम 10,000 कोटीचे जे प्रोजेक्ट तुम्ही डिमांड केले सो तितूंतले कशें कितें अप्रूव्ह जाला? यू मीन टू से नॅशनल हायवे रोड्सा खातीर तुम्ही 10,000 प्री बजेटात मेळ्ळें पळय न्हू तेन्ना प्री बजेटाक मेळ्ळ्या उपरांत हातूंतल्यान खास करून जो आशिल्लो पळय न्ही इट इज फॉर द रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर द टुरिजम इन्फ्रास्ट्रक्चर, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्या खातीर आमी बजेट पळय दवरला. तितूंतलो आमी तशें जर पळयत जाल्यार रेल्वे खातीरची आमची 3 रेल्वे स्टेशनांनी सँक्शन जाला. नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अंतर्गत आमचे उरलेले सगळे प्रोजेक्ट हे एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 5,000 crores रुपीजचे आसा. ते ऑलरेडी आमकां सँक्शन जे आसा पळय न्ही ते ऑलरेडी दिल्या. उरलेले नितीन गडकरी यांच्यांनी धाडल्या ताकाय सँक्शन ह्या बजेटात मेळटलें. म्हणजे आमगे उरलेलो काणकोण पर्यंतचो बायपास रोड आणि फ्रॉम हांगासर कुळे टू मोले टू धवळी हो पर्यंतचो रोड हे सगळे ह्या बजेटात आहा पळय हेका पुराय सँक्शन जे आसा मोर दॅन 5,000 crores म्हणजे त्याच्यात 10,000 पर्यंत वचूं शकता. त्याची आमकां खात्री आसा. आणि उरलेले आमी तशें पळोवंक वचत जाल्यार गोंय हे बारीक स्टेट कंपॅरिजन विथ अदर. आमी जो विशय मांडटा तो शक्यतो आतापर्यंत आमकां केंद्र सरकारा कडल्यान 100% सँक्शन जावन मेळटा. सदोदीत आमकां केंद्र सरकारचें भरीव योगदान हे मोदीजी सरकाराचें मेळ्ळें आसा. सीएम आनी एक गजाल गोवा एट 60 हेका 300 CR पास जाल्ले त्याचे फक्त 150 आयिल्ले. आता ऑलमोस्ट 3 वर्सां जाली सो 150 उरलेले पयशे आमकां आयले आमकां त्या खातीर सांगता तुका तूं अविश्वास दाखोवनाका म्हाजेर आनी केंद्राचेर. हांवें उरलेले 150 कोटी रुपया सुद्दां केंद्रात कडेन आमी मागलेले ते आयले. सगळे 300 कोटी आयले. वयल्यान आमीच UC धाडपाची उरलेल्या ती 150 कोटींची पयल्या 150 कोटीची धाडलेली उरलेल्या 150 कोटीची युटिलायझेशन सर्टिफिकेट धाडपाचें आमी उरले आमच्या कडल्यान. हिंदी अच्छा मैं गोवा सरकार की तरफ से मैडम निर्मला सीतारमन जी अंडर मोदी जी लीडरशिप 8 टाइम जो बजट पेश करें गोवा सरकार की तरफ से गोवा के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ. विच इज़ बजट फॉर द 4 पिलर युवा शक्ति, नारी शक्ति, किसान शक्ति और गरीब कल्याण. विच इज़ अ इंक्लूसिव और ग्रोथ ओरिएंटेड बजट है विच इज़ स्पेशली फॉर द फार्मर, यूथ एंड एंटरप्रेन्योर्स के लिए है. इसमें गोवा का विजन जो सस्टेनेबल डेवलपमेंट, यूथ एम्पावरमेंट, इंडस्ट्रियल ग्रोथ और स्वयंपूर्ण गोवा इनको बूस्ट देने वाला एक बजट है. हमें खास करके मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर जब हमने जो चीज़ या जो प्रोजेक्ट सामने रखा वो प्रोजेक्ट हमेशा के लिए हमें मिला है. मैं जो टैक्स एग्जम्पशन लिमिट 12 lakhs जो विच विल बी द गेम चेंजर फॉर द मिडिल क्लास और द सैलरीड पर्सन, इनके लिए टैक्स एग्जम्पशन जो मिला है इनके लिए भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इट इज एक्सपांडिंग द क्रेडिट गारंटी लिमिट ऑफ द MSME विच विल गिव बूस्ट फॉर द MSME सेक्टर और द स्मॉल बिजनेस. अब तक बात चल रही थी सिर्फ रोड इंफ्रास्ट्रक्चर, ब्रिजेस इंफ्रास्ट्रक्चर की. इस बजट में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की बात हो रही है और इस पूरे देश में डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करने के लिए बजट का एलोकेशन हुआ है. इसलिए भी मैं अभिनंदन करता हूँ. स्किल डेवलपमेंट विच विल प्ले द इम्पोर्टेंट रोल इन द ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट. मैं इस बजट में जो स्किल डेवलपमेंट के लिए खासा बजट का प्रोविजन किया है, इसीलिए भी जो यूथ एम्पावरमेंट इसमें हो जाएगी. 25,000 crores of rupees which is for the marine development funds. इसमें गोवा के बीइंग गोवा एज अ कोस्टल स्टेट हम टूरिज्म या इंपोर्ट एक्सपोर्ट फॉर द मारमागोवा पोर्ट इसमें ब्लू इकोनॉमी और द फिशिंग एक्सपोर्ट इंपोर्ट के लिए भी इसका बेनिफिट्स ज़्यादा हो जाएगा. खास करके टूरिज्म इंफ्रास्ट्रक्चर फंड्स which will be for the heritage tourism project, for the coastal tourism, eco tourism, including the medical tourism. इस बार के बजट में it is an to the holistic health care, इसमें जो आयुर्वेदा और the wellness इसके ऊपर जो भर दिया है इसका बेनिफिट्स गोवा के लिए हो जाएगा. खास करके गोवा के लिए टेक अवे की जब बात करता हूँ तो it will be the central taxes revolution in the central taxes. It is 5,490 rupees which 90 crores of rupees
which will be the 523 crores more इस बार हमें मिलेगा, इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। KCC लोन लिमिट्स विच विल इंक्रीज अप टू द 5 lakhs, इसके लिए विच विल बी द बूस्ट फॉर द एग्रीकल्चर, अगेन द 5 crores to 10 crores ऑफ द MSME के लिए बूस्ट मिलेगा। Again, which will be the daycare cancer centers in each district, which will be the for the health में रिलीफ देने के लिए है। PM स्वनिधि में जो मैक्सिमम वी विल टेक द बेनिफिट, हील इन इंडिया द मेडिकल टूरिज्म which will give the boost for the medical tourism, being in the by this profession it will be big boost for the मेडिकल टूरिज्म के लिए है। जल जीवन, MSME, इस तरह के सभी प्रोजेक्ट में मुझे लगता है कि इस बार का बजट गोवा सरकार की तरफ से और गोवा के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। और जो बजट मैंने कंटिन्यूसली मोदी सरकार में 10 साल में दिया है, वो इस बार का बजट विकसित भारत 2047 के नींव रखने वाला, फाउंडेशन रखने वाला बजट है। और मुझे पूरी उम्मीद है कि ये बजट जो विकसित भारत 2047 का सपना साकार करने वाला बजट रहेगा। मैं गोवा के लोगों की तरफ से और गोवा के सरकार की तरफ से फिर एक बार मैडम निर्मला सीतारमण फाइनेंस मिनिस्टर, इनका बहुत बहुत अभिनंदन। रेल सेक्टर में गोवा के लिए क्या स्पेशल मिला है? रेल सेक्टर में खास करके मैं अश्विनी वैष्णव जी से कंटिन्यूसली मैं फॉलोअप कर रहा था। स्ट्रेंथनिंग ऑफ द कोंकण रेलवे विच इज वो उन्होंने मोर देन 500 crores ऑफ रुपीस बजट सैंक्शन किया है। और गोवा के लिए खास करके 3 रेलवे स्टेशन कोंकण रेलवे रूट पे, मयम, नेवरा एंड सारजोरा, 3 जगह पे जो रेलवे स्टेशन दिए, इनके लिए उनका बहुत बहुत अभिनंदन। और हम जितना जल्दी हो सके उतना जल्दी लोकल ट्रेन विच विल प्ले फ्रॉम द वन एंड टू अनदर एंड, फ्रॉम द पेंडेम टू कानकोर, वो हमारी डिमांड है, वो जल्दी स्टार्ट हो जाएगी। It will be the facilitate for the people to travel from the one end to another end of the state. इससे even though interconnecting, और कल रेलवे मिनिस्टर अश्विनी वैष्णव जी ने भी प्रयास लेके जो कहा कि which will be the इंटरसिटी कनेक्शन जल्दी ही हम डेवलप करने वाले हैं। इनके लिए भी मैं अश्विनी वैष्णव जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, क्योंकि जो डिमांड हमने रखी थी वो डिमांड उन्होंने पास की है। खास करके मैं धन्यवाद देता हूँ श्री नितिन गडकरी जी का, हमेशा के लिए गोवा को सपोर्टिव रहे हैं। गोवा के नेशनल हाईवे कनेक्टिविटी में उनका बहुत बड़ा योगदान है, क्योंकि उन्होंने इस बार भी इस बजट में हमारा बाकी रेस्ट ऑल जो नेशनल हाईवे के प्रोजेक्ट उन्होंने सैंक्शन किए। सब लोगों की तरफ से मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हर सेक्टर में उन्होंने गोवा को भरीव योगदान दिया है, और इस बार भी उनका सपोर्ट उसी तरह से रहेगा, क्योंकि गोवा का जो इंफ्रास्ट्रक्चर तैयार हुआ है, लास्ट 60 साल में जो इंफ्रास्ट्रक्चर नहीं तैयार हुआ था, वो इंफ्रास्ट्रक्चर 10 साल में हम तैयार कर सके। इसलिए माननीय मोदी जी प्रधानमंत्री का बहुत बहुत धन्यवाद।